श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रात असतो. म्हणूनच या महिन्याला श्रावण महिना असे म्हटले जाते. श्रावण महिना हा पंचांगानुसार 5वा महिना आहे. हिंदू धर्मियांचा अतिशय पवित्र आणि सात्विक महिना म्हणून हा श्रावण महिना ओळखला जातो. नमस्कार, मी गायत्री. यंदा 2025मध्ये श्रावण महिना कधी सुरू होत आहे, श्रावण महिना कधी समाप्त होणार आहे, त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये यंदा किती श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे, ही माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण याचबरोबर श्रावण महिन्यासंदर्भात अजून काही प्रश्न तुम्हाला पडलेले असतील तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. श्रावण महिना हा भगवान शिवशंकर यांना समर्पित असतो. श्रावण महिन्यातील सोमवारी आणि इतरही काही दिवशी उपवास धरले जातात. आपल्यापैकी बरेच जण संपूर्ण श्रावण महिना पाळतात. म्हणजेच काय तर श्रावण महिन्यामध्ये फक्त एक वेळ जेवण करतात आणि दुसऱ्या वेळेला फराळ करतात किंवा नुसते फळं खाऊन राहतात. श्रावण महिन्यामध्ये सात्विक अन्नग्रहण करण्याचा म्हणजेच कांदा लसूण विरहित अन्नग्रहण करण्याचा संकल्पसुद्धा बऱ्याच जणांचा असतो. या महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्याचप्रमाणे प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्व देखील खूप जास्त आहे. श्रावणी सोमवारचा उपवास नाही केला तरी चालेल, पण या दिवशी शिवलिंगावरती मात्र शिवामूठ अर्पण करावी असं म्हटलं जातं. एवढं जास्त महत्त्व शिवामुठीला असण्यामागे एक कथा सांगितली जाते. ती कथा म्हणजे त्याला सोमवारची शिवामुठीची कहाणी असे म्हटले जाते. शिवामुठी, ऐका तुमची कहाणी. आटपाट शहर होतं. तिथं एक राजा राज्य करीत होता. या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिल्या सोमवाराला ती राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवामूठ वाहतो. यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलं बाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी तिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावीत, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असं म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये. दिवसा निजू नये. उपवास नाही निभावला तर दूध प्यावं. संध्याकाळी अंघोळ करावी. देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे. पहिल्या सोमवारी सर्व साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानं नंदांनी उष्टमाष्ट पान दिलं. ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, नावडती आहे आवडती कर्रे देवा, असे म्हणून ते तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिले. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटेकुटे आहेत.
साप आहे, वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागले. घरची माणसं मागं चालली. नावडते, तुझा देव दाखव असे म्हणू लागले. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या ह्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचे झाले. रत्नजडिताचे खांब झाले. हंड्या झुंबरं लागली. स्वयंभू महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मोग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असे म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटो ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इतक्यात देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटो देवळी राहिलं. देवाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव आहे. मी देवाची प्रार्थना केली, त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसं तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्रावण महिना हा 25 जुलै 2025 वार गुरुवार या दिवशी सुरू होत आहे आणि 23 ऑगस्ट 2025 वार गुरुवार या दिवशी संपत आहे. यंदा श्रावण महिन्यामध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. पहिला श्रावणी सोमवार 28 जुलैला आलेला आहे. दुसरा श्रावणी सोमवार 4 ऑगस्टला आलेला आहे. तिसरा श्रावणी सोमवार हा 11 ऑगस्टला आलेला आहे. तर चौथा सोमवार हा 18 ऑगस्टला आलेला आहे. पहिल्या सोमवारी तांदूळाची शिवामूठ आपल्याला मनोभावे अर्पण करायची आहे. दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव आपल्याला शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत. श्रावण महिना हा सणांचा राजा म्हणून सुद्धा ओळखला जातो. श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार हे तर असतातच असतात, पण त्याचबरोबर मंगळवारी मंगळागौरसुद्धा साजरी केली जाते. श्रावणी मंगळवारला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. याच महिन्यामध्ये ज्योतिपूजन केले जाते. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन देखील याच महिन्यामध्ये आलेले असतात. नागदेवतेची पूजा याच महिन्यात नागपंचमीला केली जाते. कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकालासुद्धा आपण श्रावण महिन्यामध्ये साजरा करत असतो. पिठोरी अमावस्या म्हणजेच पोळा देखील या महिन्यामध्ये येतो. याचबरोबर श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला सुद्धा तेवढेच जास्त महत्त्व आहे. सोमवारी भगवान शिवशंकराचे पूजन करणं आणि श्रावण सोमवारचा उपवास धरणं याला जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते. नवविवाहित महिलांनी लग्नानंतर 5 वर्षे ही पूजा करायची असते. 5 वर्षानंतर मंगळागौरीचे उद्यापन करायचे असते. त्याचबरोबर श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची पूजा केली जाते आणि गुरुवारी बृहस्पतीचे म्हणजेच आपल्या गुरूंचे पूजन केले जाते. या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन पूजा केली जाते. हे व्रत 7 वर्ष केली जाते. धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे अशा बुध आणि बृहस्पती यांची पूजा अनेक घरामध्ये पूर्वपार आणि परंपरागत केली जाते. त्याचबरोबर श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवितीची पूजा केली जाते. घरामध्ये असणारी ही लहान मुले म्हणजेच सर्व माणसांना जोडणारे रेशमी मात्र बळकट धागा असतात. आपल्या संस्कृतीमध्ये या लहान मुलांचे रक्षण करणारी, त्यांना उदंड आयुष्य चिंतणारी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची इच्छा व्यक्त करणारी व्रतेही आहेत. जिवंतिका व्रत हे असेच भावना जपणारे आणि नाजूक नात्याचे पावित्र्य सांगणारे व्रत आहे. ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते. ही पूजा
जिवितीचा कागद सुरुवातीला लावला जातो आणि वाराप्रमाणे त्याची पूजा केली जाते. त्याचबरोबर श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची म्हणजेच पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या झाडाला मुळाशी अर्पण केले जाते. त्यामुळे या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजेच विष्णूची पूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. मारुतीचा वार शनिवार असल्यामुळे श्रावणात मारुती रायाला न विसरता तेल, शेंदूर आणि रुईच्या पानांची माळ मोठ्या प्रमाणामध्ये घातली जाते. त्याचप्रमाणे श्रावणातील सर्व शनिवारी एका खांबावर किंवा भिंतीवर नरसिंहाचे चित्र काढून त्याची पूजा केली जाते. भक्त प्रल्हादासाठी भगवान विष्णूने नरसिंहाचा अवतार घेतला. त्यावेळी तो खांबातून प्रगटला. त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र रेखाटून ही पूजा केली जाते. याप्रमाणे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये संपूर्ण श्रावण महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि या महिन्याला सणांचा राजा असे देखील म्हटले जाते.